नमस्कार मित्रो. खूप लोकांकडून ऐकलं की बॅक टू बॅक लाँग रन करत नाहीत. पण मी तर म्हणेन की हे फक्त मॅरेथॉनपर्यंत स्थगित आहे. पण त्याच्यापुढे जर तुम्ही अल्ट्रामध्ये एंट्री करताय आणि अल्ट्राची प्रॅक्टिस करताय तर बॅक टू बॅक लाँग रन करायची खूप गरज आहे. तर त्यानेच तर एंड्युरन्स वाढतो. कारण अशा काही रेसेस असतात त्या 2 दिवस चालणाऱ्या असतात. 100 किलोमीटर किंवा 100 माईलच्या ज्या रेसेस असतात तर त्यांच्यासाठी 2 दिवस लागतो. सो 2 दिवसाचा एंड्युरन्स तुम्हाला बिल्ड करण्यासाठी बॅक टू बॅक लाँग रन करायची खूप गरज असते. तर आज आहे संडे. तर मी मामा भांजे हिल्स जे मुलुंडला आहे तिथे हिल रिपीट्स करायला आलो. तर 2.5 तासांचा हिल रिपीट्स आता होत आला आहे. कालच मी 9 तासाचा ट्रेकिंग वॉक जॉग रिपीट्स हिल रिपीट्स करून आलो माहुली फोर्टला. आणि त्या हेवी लेग्सवर आजचा हा 2.5 तासा वर्कआउट मला खूप हेल्पफुल होणार आहे. तर खूप रनर्स पण मला इथे प्रॅक्टिस करताना भेटले. सो त्यांच्याकडून पण कळलं की ते पण अल्ट्राचीच प्रॅक्टिस करत आहेत. आणि गरजेचंच आहे इंड्युरन्स बिल्ड करण्यासाठी हे बॅक टू बॅक लाँग रन. मला प्रॅक्टिस करताना खूप काही रनर्स भेटतात, रनर्स फ्रेंड. तर त्यांना ही क्वेश्चन असतो की मी SRT अल्ट्रा 100 किलोमीटर केली तर मी मावळा घाटी 100 किलोमीटर करेन का? तर मी एक सिम्पलसा सांगू इच्छितो की SRT अल्ट्राला 100 किलोमीटरला 3200चं समथिंग इलेवेशन आहे. आणि मावळा घाटी अल्ट्राच्या 75 किलोमीटरला 3700चं इलेवेशन आहे. म्हणजे तुम्ही कम्पेअर करू नका असं की मी 100 गेले तर इथेही 100 होईल. कारण इथे एक्स्ट्रा एफर्ट लागणार आहेत. कारण मावळा घाटी अल्ट्रा ही पूर्ण 100% ट्रेल रन आहे. सो जशी SRTमध्ये काही लूप्समध्ये रोड रन भेटते. सो डिस्टन्स कवर करता येतं आणि इलेवेशन तेवढं भेटत नाही. पण मावळा घाटीसाठी तुम्हाला 100% ट्रेलची इलेवेशनची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे.